नमस्कार. आता मागे जे तिकडे गाव दिसतंय खालचं ते मारणेवाडी नावाचं गाव आहे. आणि मी आत्ता जे डोंगरावरती आहे तो देवगिरीचा डोंगर आहे. स्थानिक लोक याला देवगिरीचा डोंगर म्हणतात. आणि आत्ता माझ्या बाजूला एक झाड आहे. आत्तापर्यंत आपण तोरणा बघितली, आपण शिवण बघितलं, आणि अजून एक रानटी फळ आहे. तुम्हाला याबद्दल सांगायची गरज नाहीये. याला करवंद म्हणतात. करवंद अशी काळसर दिसायला असतात, अशी उन्हाळ्यामध्ये येतात. ह्याला इंग्रजीमध्ये करिसा करंदस म्हटलं जातं. तरी जी करवंद असतात ही खायला आंबट गोड असतात. आणि ही जर आपण फोडली तर हा लाल रंग येतो. तर हा लाल रंग जो आहे तर या घटकाचं नाव आहे सायनाडिन नावाचा एक घटक आहे. आणि हा जो घटक आहे हा अँटीऑक्सिडंट आहे नेचरमध्ये. अँटीऑक्सिडंट म्हणजे त्वचेवरती जर करवंदाचा पल्प आपण लावला तर त्वचेवरती जी ड्राय स्किन असेल किंवा जे डेड स्किन असते ती निघण्यामध्ये मदत होते. आणि खाण्यामध्ये हे फळ अतिशय आंबट गोड आहे. खरं तर गोड आहे फळ ॲक्च्युली. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे वाळलेलं आहे आणि हे झाड हिरवगार आहे. 45 डिग्रीपर्यंत तापमान करवंद सहन करू शकतं. बघू शकता की वन वेमुळे इकडचा पाला पण असं वाळलेला आहे बऱ्यापैकी. पण झळक लागलेली असून सुद्धा याला अशी फळं लागलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही ट्रेक करताय कुठेतरी आणि तुम्हाला करवंद दिसते, तुम्ही करवंद खाल्ली तर करवंदमध्ये खूप फायबर कंटेंट आहे. फायबरमुळे काय होतं माहिती आहे का, की आपल्याला लगेच भूक लागत नाही. आणि हे लो कॅलरीज आहे एकदम. विशिष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये लोह खूप जास्त आहे किंवा आयर्न खूप जास्त आहे. या फळामध्ये आयर्न खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला जर अनिमियाचा विकार वगैरे असेल किंवा तुमच्या रक्तामध्ये लोह कमी असेल तर या फळांचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. आता आपण या पाल्याकडे येऊ. तर करवंदाचा पाला आहे, ह्याचं लोकांना जास्त माहीत नाहीये. ह्या पाल्याची पावडर करून जर तुम्ही त्याचा लेप करून त्वचेवरती लावला तर तुमच्या त्वचेवरचे पिंपल्स वगैरे कमी होतील. कारण ह्याच्या पाल्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे. तर आज महाराष्ट्र दिन आणि आपण म्हणतो ना की अंजन कांचन करवंदीच्या काटेरी रेषा, त्यातलंच हे करवंद. किती आपल्याला लाभ झालेला आहे हा. म्हणजे करवंद असतील, तोरणा असेल, शिवण असेल. आपलं महाराष्ट्र देशामध्ये जागोजागी अशी जंगली फळं मिळतात आपल्याला खायला. ह्याचं फक्त संरक्षण करता आलं पाहिजे आपल्याला. कारण एवढी डेव्हलपमेंट वाढत चाललेली आहे ना मुळशी तालुक्यामध्ये तरी, की यांचा नाश लवकरच होईल असं वाटतंय. म्हणजे पण फिरा आणि यांची माहिती जागोजागी पोचवा, जेणेकरून आपल्याला यांचं संरक्षण करता येईल. धन्यवाद.